सो आपण आता बघत आहोत ट्रान्समिशन इम्पेडमेंट. सो ट्रान्समिशन इम्पेडमेंट मीन्स the signal at the beginning of the medium is not the same as the signal at the end of the medium. That is, what is sent is not received. Uh, it is not what is received. So there are three causes of transmission impairment: attenuation, distortion, and noise. So previous lecture मध्ये already we have to discuss attenuation. So today we have to discuss about distortion. So what is distortion? Distortion means that the signal changes the form or shape. So distortion can occur in a composite signal made of different frequencies. So each signal component has its own propagation speed through a medium, and therefore its own delay in arriving at the final destination. So these differences in delay may create a difference in phase if the delay is not exactly the same as the period duration. So the signal component at the receiver have phases different from what they had at the sender. That is, the shape of the composite signal is therefore not the same. So what is distortion? That is, signal changes its form or shape. That is, जे आपण कंपोजिट सिग्नल सेंडर साईडने सेंड करू त्याचा शेप काय होणार, रिसिव्हर साईडला चेंज होणार. दॅट इज कॉल्ड ॲज डिस्टॉर्शन. सो इथे तुम्हाला बघा डायग्रॅम दिसत असेल. ओके, डायग्रॅममध्ये बघा. ओके, दिस इज सेंडर साईड अँड दिस इज रिसिव्हर साईड. व सेंडर साईडला काय आहे, कंपोजिट सिग्नल काय केले, सेंड केले, आणि इथे रिसिव्हर साईडला काय कंपोजिट सिग्नल रिसिव्ह झाले. ओके, आता इथे बघा 1, 2 अँड 3 दिस 3 सिग्नल, हे 3 सिग्नल मिळून काय झालं आहे, हा एक कंपोजिट सिग्नल तयार झाला आहे. ओके, सो बघा इथे सेंडर साईडला कंपोजिट सिग्नल आणि इथे रिसिव्हर साईडला पण सिग्नल इथे दिसत आहेत आणि इथे सेंडर साईडला पण दिसत आहेत. बघा सेंडर साईडला फर्स्ट सिग्नल स्टार्ट ॲट 0 फेज 0 डिग्रीला काय झाला आहे, स्टार्ट झाला. इथे पण काय रिसिव्हर साईडला सेम 0 डिग्रीला काय झाला आहे, स्टार्ट झाला, म्हणजे काही चेंज नाही, म्हणजे नो चेंज. इथे सेकंड बघा सिग्नलमध्ये स्टार्ट ॲट अगेन 0 डिग्री, बट इथे काय झालं आहे, स्टार्ट ॲट 90 डिग्रीला स्टार्ट झाला आहे. सो चेंज झालं आहे, फेज काय झाला, चेंज. इथे पुन्हा बघा 90 डिग्रीला थर्ड सिग्नल मग 90 डिग्रीला स्टार्ट झाला, इथे किती 180 डिग्रीला. सो अगेन फेज चेंज. सो फेज चेंज झाल्यामुळे काय झाला, कंपोजिट सिग्नल पण काय झाला, चेंज झाला आहे. बघा सेंडर साईडला अँड रिसिव्हर साईडला काय सेम आहे काय, तर नाही. सो डिफरंट फेजेसमुळे काय झाला, सिग्नल कम्प्लिटली चेंज झाला, त्याचा शेप काय झाला, कम्प्लिटली चेंज झाला. सो दिस इज डिस्टॉर्शन. सो व्हॉट इज डिस्टॉर्शन? Signal changes the form or shape. That is, the signal components at the receiver have phases different from what they had sent from the sender. This is distortion. So next use is noise. So what is noise? So noise means some external factors may corrupt the signals. That is noise. So there are several types of noise, such as thermal noise,
induced noise, crosstalk, or impulse noise, which may corrupt the signal. Means जेव्हा आपण ट्रान्समिशन मीडियममध्ये सेंडर टू रिसिव्हर जेव्हा सिग्नल ट्रान्सफर करत असतो तेव्हा काय होतं, सम नॉईस ऑकर इन सिग्नल अँड नॉईस मीन्स अँड युजिंग दिस नॉईस त्या नॉईसमुळे काय होतं, सिग्नल करप्ट होतात अँड रिसिव्हर साईडला ते करप्टेड सिग्नल मिळतात, दॅट इज नॉईस. सो in thermal noise, a wire can creates a extra signal uh, which is not originally sent by the transmitter. And in induced noise, the noises come from sources such as motors and other appliances which may corrupt the signal. तर इथे डायग्रॅममध्ये दिसत असणार ट्रान्समिटेड सिग्नल आहे ॲट द पॉईंट P1 अँड पॉईंट 1 अँड रिसिव्हर साईडला इथे पॉईंट P2ला रिसिव्ह होत आहे. ओके, अँड इन बिटवीन काय झालं, नॉईस ऑकर झाला अँड सिग्नल काय झालं आहे, करप्ट झाले आहेत. आणि बघा सेम ॲज ट्रान्समिटेड नाही आहे, रिसिव्हर जे सेंडरने सेंड केलं आहे तेच काय रिसिव्हर साईडला नाही आहे. सो सिग्नल काय झाले, करप्ट झाले. ओके, ड्यू टू नॉईस काय झालं, सिग्नल करप्ट झाला आणि रिसिव्हर साईडला तो करप्टेड सिग्नल मिळाला. ओके, सो दॅट इज नॉईस. सो द नेक्स्ट इज how to find out the ratio of the signal power to the ratio of the signal power to the noise power. So this is called as signal to noise ratio. So सिग्नल टू नॉईस रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, तर ते बघा SNR इज इक्वल टू ॲव्हरेज ऑफ सिग्नल पॉवर डिवायडेड बाय ॲव्हरेज ऑफ नॉईस पॉवर. And this signal to noise ratio expressed in decibel unit. So how it is calculated by, in decibel, SNR dB, which is called as SNR dB measured in decibel. So formula काय आहे, SNR dB is equal to 10 log SNR to the base 10. So how to calculate signal to noise ratio? Signal to noise ratio SNR is equal to average signal power divided by average noise power. And how to calculate this signal to noise ratio measured in decibel using formula SNR dB is equal to 10 log SNR to the base 10. So what is noise? Noise means due to some external factor signal may corrupt, and there are several types of noise: thermal, that is thermal, induced, crosstalk, and impulse noise, which may corrupt the signal. And to calculate the ratio between the signal power and noise power, that is called as signal to noise ratio. SNR is equal to average signal power divided by average noise power, and which is this ratio is expressed in decibel. So using formula SNR dB is equal to 10 log SNR to the base 10. ओके, एक एक्झाम्पल बघूया. बघा एक्झाम्पल काय, द पॉवर ऑफ ए सिग्नल इज 10 milliwatt and the power of the noise is 1 microwatt. What are the values of SNR and SNR dB? आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, SNR अँड म्हणजे सिग्नल टू नॉईस रेशो अँड SNR dB, दॅट इज एक्सप्रेस इन dB. आणि गिवन काय दिलं आहे आपल्याला,
तर 10 milliwatt power of a signal and नॉईज पॉवर ऑफ नॉईज काय दिली आहे 1 मायक्रोवॅट. आपल्याकडे फॉर्म्युला काय फर्स्ट आपली आपल्याला सिग्नल SNR मीन्स सिग्नल टू नॉईज रेशो फाइंड आउट करायचं. सो फॉर्म्युला काय ॲव्हरेज ऑफ सिग्नल पॉवर डिवायडेड बाय ॲव्हरेज ऑफ नॉईज पॉवर. अँड गिवन काय आपल्याकडे सो गिवन काय ॲव्हरेज ऑफ सिग्नल सॉरी पॉवर ऑफ सिग्नल इज इक्वल टू काय 10 milliwatt and power of noise is equal to 1 microwatt. and formula काय average of signal SNR is equal to average signal power divided by average noise power. पुट करूया SNR is equal to average of power काय signal power 10 milliwatt divided by 1 मायक्रोवॅट. आता हे कन्वर्ट करूया इन फॅक्टर 10 milliwatt that is 10 into 10 raised to minus 3 divided by 1 microwatt that is 1 into 10 raised to minus 6 microwatt. ओके सो हा आता 10 raised to minus 3 हा 10 raised to 1 फॅक्टर झाला minus 3 plus 1 that is 10 raised to 2 divided by 10 raised to minus 6. आता 10 raised to minus 6 हा वर आला तर minus 6 काय होणार पॉझिटिव्ह होणार दॅट इज प्लस होईल प्लस 6 10 raised to minus इथे minus 2 10 raised to minus 6 plus 6 minus 2 that is आन्सर काय येईल 10 raised to 4 10 raised to 4. सो फायनल आन्सर काय असेल SNRचं 10 raised to 4 दॅट इज 10,000. काय असेल आन्सर 10,000. सो दिस इज द फायनल आन्सर 10,000 दॅट इज 10 raised to 4. सो SNR काय मिळालं आपल्याला 10 raised to 4. 10 raised to 4. तर नेक्स्ट फाइंड आउट काय करायचं आपल्याला इन डेसिबल. डेसिबलसाठी फॉर्म्युला काय दिस फॉर्म्युला SNR dB इज इक्वल टू 10 log SNR टू द बेस 10. सो पुट करूया फॉर्म्युलामध्ये SNR 10 raised to 4 दॅट इज 10,000. सो 10 log 10 raised to 4 टू द बेस 10. तर log 10,000 फाइंड आउट करूया आपण युजिंग calculate. Log 10,000 and answer is 4. काय log 10,000 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. सो 10 10 इंटू डिरेक्टली आन्सर काय मिळालं 4. सो 10 इंटू 4 इज इक्वल टू 40 अँड 40 dB काय झालं हे आन्सर. सो SNR dB इज इक्वल टू 40. This is the answer of SNR and SNR dB. Thank you.